हॅलो. आज या ठिकाणी श्री गणेश प्रतिष्ठान अंजप यांच्या वतीने हरिनाम सप्ताहाचा आजच्या या दीपोत्सवाच्या कार्यासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले माझे वारकरी संप्रदायाची सर्व मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आजच्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला ताई मगाशी सांगितलं का महिलांची उपस्थिती प्रमुख आहे, पण ताई सुरुवातच तुम्हाला करायला मिळाली आणि आजचं व्यासपीठचं पहिलं भाषण सुंदर मनोगत आपण केलं. आमच्या वकील भगिनी हे सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. शेवटी 50% वाटा आपल्या महिला भगिनींना आहे, हा तुम्हाला अधिकार भेटलाच पाहिजे. आणि आज खरोखर आनंद वाटतोय या दीपोत्सवाच्या कार्यासाठी आज एवढी महिला भगिनींची उपस्थिती आहे. मी सर्व महिला भगिनींना सांगेल तर खरोखर आपले जे असे आपले हरिनाम सप्ताह असतात, हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या महिला भगिनी आल्याच पाहिजेत. का शेवटी घराला वळण आणि मुलांना वळण जे संस्कार असतात ही माझी महिला भगिनी देत असते आणि यातूनच आपला मुलगा आणि आपलं कुटुंब घडत असतं. अशा माझ्या आज महिला भगिनींचं खरोखर मी कौतुक करतो. आज गेल्या 2 दिवसामध्ये प्रवचनरूपी आणि कीर्तनरूपी सेवेतून ज्या महाराज मंडळींनी जे आपला ज्ञानामृत दिलं, सर्व आपल्या श्रोत्यांना एक चांगलं ज्ञान दिलं. आज जर मित्रांनो पाहिलं, गावामध्ये जेव्हा आपला हरिनाम सप्ताह असतो तेव्हा खरोखर आपल्या या गावामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होतं, एक चांगले विचार आपल्यामध्ये निर्माण होतात. जे आपले अविचार असतात ते आपले निघून चांगले विचार प्रत्येकाच्या मनामध्ये तयार होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आज प्रत्येक गावागावामध्ये हरिनाम सप्ताह होत असतात. अनेक हरिनाम सप्ताहामध्ये आम्हाला जाण्याचा योग येतो. आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये अनेक देवांनी संतांनी जन्म घेतलेला आहे. खरोखर आपण भाग्यवान आहोत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखे राजा आपल्याला भेटले. त्यांचा जन्म सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये झाला. त्यांची राजधानी आपल्या रायगडमध्ये आहे. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत आणि त्या रायगडमध्ये आपण राहतो. अशा या आपण जे आपलं रायगड जिल्हा आहे, खरोखर आपल्यासाठी अभिमानाची ही गोष्ट आहे. या संतांच्या विचारावरती आज महाराष्ट्राचे आपले विचार चालू आहेत. आज जर वारकरी संप्रदाय पाहिला, खरोखरच वारकरी संप्रदायाला आपण शरण गेलो पाहिजे. त्यांचे विचार आपण ऐकले पाहिजेत. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे चरण तेव्हा भेटे नारायण. शेवटी संत आपल्या जीवनामध्ये जर असतील, त्यांचे विचार जर आपण ऐकलं तर खरोखर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय जाणार नाही असं मला वाटतं. आज आपण पाहतो अनेक दिंड्या आपल्या कर्जत तालुक्यामध्ये, आळंदीमध्ये, पंढरपूरमध्ये मार्गदर्शन करत असतात. अतिशय शिस्तीने, शांततेने ह्या दिंड्या जात असतात. कुठेही गालबोट लागेल अशी शिस्तप्रिय जर आपल्याला शिकवून घ्यायचं असेल, खरोखर आपलं पाहायचं असेल तर वारकरी संप्रदायाकडे आपण शिकलं पाहिजे. एक शिस्त आणि शांतताचा मार्ग जर पाहिला असेल तर वारकरी समाजाला भेटतो. आज माझे वारकरी मंडळी, भेटी लागे जेव्हा लागलीशी असं, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणजे त्यांना जेव्हा चालत असतात, खरोखर त्यांना कुठलंही भान राहत नाही. त्यांना ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही. आणि या अशा परिस्थितीमध्ये ते आपल्या वारीमध्ये चालत असतात आणि आपल्या विठुरायाची भेट कधी होईल अशी त्याला ओढ लागलेली असते. आणि अशा या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला साधू संतांचे विचार दिलेले आहेत. त्या साधू संतांच्या विचारावरती खरोखर आपण त्याचा जर अभ्यास केला तर खरोखर आपण भाग्यवान आहोत. असे हरिनाम सप्ताह आपण आपल्या गावामध्ये झाले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी मंदिरं आपली झाली पाहिजेत. आज आपण जर पाहिलं असेल, आपला हा जो धर्म आहे, हा धर्म आपल्या हात जिवंत ठेवलाच पाहिजे. त्यासाठी आपण असे सप्ताह आपण आपल्या गावामध्ये घेतले पाहिजेत. वारकरी संप्रदायाचा आपण खरोखर आदर केला पाहिजे. आणि आपण जो आपल्या अंजप गावच्या मित्रमंडळाने
जो आपला सप्ताह 3 दिवसाचा सप्ताह जो आपला पूर्ण केला आणि आम्हाला तुम्ही या दीपोसाठी बोललं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आताच ज्यांच्या मुखातून अमृततुल्य वाणी